स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांचा लाडकी बहीण योजना स्वप्नपूर्तीचा जो महिला मेळावा आहे त्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये या मेळाव्यामध्ये आपण आलेलो आहोत। निश्चितच महिलांच्या काय भावना आहेत त्या या मेळाव्यामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम कशा पद्धतीने राबवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन महिलांसाठी वेगवेगळे पारितोषिक देण्यात आलेले आहेत। तर आपण तो मेळावा बघत आहोत कशा पद्धतीने हा मेळावा सुरू आहे आणि लगेचच काही वेळातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री स्टेजवर प्रस्थान करणार आहेत आणि आपण पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने आहे ते पाहत आहोत। आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी तरी माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे 5 महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। साहेब आज आपण देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण 17 ऑगस्टला रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण 3,000चा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला, तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठं उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत। राज्यामध्ये 10,000 पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देत असताना प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे 500 ते 1000 पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं अनावरण करत आहोत। पुढच्या कालावधीमध्ये हे उद्दिष्ट अधिक वाढवून 20,000चं उद्दिष्ट हे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका असतील, सीआरपी असतील, त्याचबरोबर ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी। खरं तर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे, पण 5,000 आणि 3,000 म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी 5,000ची वाढ आणि माझ्या मदतनीसांसाठी 3,000ची वाढ, इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे, एक नवीन पिढी घडवायचं काम जे माझ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून होतं त्यांचा खऱ्या अर्थी सन्मान जर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये कोणी केला असेल तर तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेला आहे। त्यामुळे मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती करीन की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपल्या खऱ्या अर्थानं या तिन्ही लाडक्या भावांचे आभार मानावे। मी पुन्हा एकदा आयोजकांचे या निमित्ताने आभार मानते आणि खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये 2.5 कोटीचं उद्दिष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचं आहे आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत। राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचे सुद्धा मी या निमित्ताने मनापासूनचे स्वागत या ठिकाणी करते आणि जमलेल्या माझ्या
सर्वच माता भगिनींना नवरात्री उत्सवाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, खूप खूप आभार. आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपण सर्व महिलांनी दोन्ही हात उंच करून माननीय अजितदादांचं स्वागत करावं. स्वागत. अजितदादांचंही आपण इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं इथे मंचावरती आगमन झालेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेबांना विनंती करते की आपण अजितदादांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यांनी आपण अजितदादांचं स्वागत इथे करावं अशी मी विनंती करते. आणि अजितदादा इथे पोहोचलेले आहेत. मी त्यांना लगेच नम्र निवेदन करते की आपण लगेचच बहिणींशी संवाद साधावा, मनोगत व्यक्त करावं. सुरुवातीला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झाल्यामुळे येताना बऱ्याचशा मायमाऊलींना राखी बांधायची होती, परंतु वेळ बराच झालेला आहे. आपण पण दुपारी आलेला आहात, त्याच्यामुळं कुणाची राखी हातात सगळ्यांच्या घेतल्यात गैरसमज करून घेऊ नका अशी भावाच्या नात्याने विनंती करतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अब्दुल सत्तारजी, अतुल सावेजी, धनंजय मुंडेजी, आदिती तटकरे, सर्व उपस्थित असणारे सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, माझ्या संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या मायमाऊली, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर सध्या नवरात्र उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे नवरात्र उत्सव माझ्या मायमाऊलींच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा असतो हे कुणी सांगण्याची गरज नाही. मी सुरुवातीला स्त्री शक्तीला नमस्कार करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर आहात. तो आपल्या एका संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्यामुळं स्त्रियांकडे एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. माया, ममता, प्रेम, वात्सल्य, करुणेची मूर्ती आणि प्रसंगी महाकाली, महादुर्गेच्या रूपातही स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि आपल्या राष्ट्र निर्मितीच्या मध्ये देखील स्त्रियांचं योगदान हे मोठं आहे. त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो. खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अतिशय एक महिलांना त्यावेळेस अर्थसंकल्पात चांगल्या योजना दिल्या. त्याच्यात आजपर्यंत अनेक सरकारं आली गेली, परंतु जर सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हे बरोबर आहे का नाही? मला एका गोष्टीचं समाधान आहे, राज्यात फिरत असताना आम्ही सगळेच जण महिला इतक्या उत्साहाने येतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो, त्यांचं हसू चेहऱ्यावर दिसत असतं. मायमाऊलीला विचारलं, का ग बहीण मिळालं का तुला जुलै ऑगस्टचे पैसे? हो दादा मिळाले. सप्टेंबरचे मिळाले. आता मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या, आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील. त्याबद्दल आपण काळजी करू नका. विरोधक टीका करतायत. विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही, सांगतायत ही योजना बंद पडेल. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक वर्ष या राज्याचं अर्थ मंत्रालय मी सांभाळलंय, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय. आम्हाला ह्याचा अनुभव आहे. आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे, आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे. त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, आपली गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत
या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. मात्र त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना या योजना पुढेही 5 वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली वीज माफीची योजना चालू ठेवण्याच्या करता आता शून्याची बिलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहेत ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची. आपल्याला गाईच्या दुधाला 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं लागेल. मग त्याच्यामध्ये धनुष्यबाण असेल, कमळ असेल किंवा घड्याळ असेल, या 3 खुणा माझ्या मायमाऊलींनी लक्षात ठेवा. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. माझ्याकडे बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो. त्या शेतकऱ्याची 7.5ची मोटार होती, 18,500 रुपयाचं बिल होतं. सरकारने 18,500 रुपये भरले आणि त्याला 0 रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही बोलेल तसं वागतो. आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते. त्यांना आता येऊन 100 दिवस झाले, 3ऱ्यांदा पंतप्रधान होईल. त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे. आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली. आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत. कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे. ऊसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न. जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे, या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो, पियुष गोयलांना सांगतो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो, हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता या गोष्टी मंजूर करून देतात. आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे. ते असंच आपल्याला टिकवायचं आहे आणि या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्यात. याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. वेळ बराच झालेला आहे. देवेंद्रजींचं पण भाषण होणार आहे. माझ्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पण भाषण होणार आहे. पुन्हा माझ्या मायमाऊलींना सर्वांना आव्हान करतो की तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळालाय का? त्यांनी हात वर करा. का मुख्यमंत्री महोदय, आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या खाली घ्या. आता तुम्हाला दिवाळीच्यात, आता तर आम्ही सगळ्या भावांनी तुम्हाला रक्षाबंधनाची ओढणी टाकली, परंतु या 8-10 दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं आम्ही देतोय. एवढीच खुणगाठ मनाशी बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाराष्ट्राच्या तमाम बहिणींच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर आत्ताच माननीय आदरणीय अजितदादाजींनी सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वीज बिलाची रक्कम भरल्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिल ते जून ह्या कालावधीमध्ये ज्या पावत्या आलेल्या आहेत तेव्हा 3 शेतकऱ्यांना मी आमंत्रित करणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर माननीय सचिव श्री लोकेशजी चंद्रा यांच्या समवेत आपण हा धनादेशाचा वाटप करणार आहोत. या पावत्यांचं रामचंद्र महादून निरफळ, गणेशवाडी, गंगापूर, शिवाजी आप्पा दिगुळे आणि कुशाबा, भालगाव, औरंगाबाद आणि बबन पुंजाबा अरगडे, जांबरगाव, वैजापूर या सगळ्यांना या बिलाच्या पावत्या देण्यात येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या. शेतकऱ्यांसाठीचा हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि
या पावत्यांचे वितरण इथे सन्माननीय अतिथींच्या शुभहस्ते होत आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते की अशा अतिशय उत्तम एकाहून एक अशा योजना या शेतकऱ्यांसाठीही आपण राबवलेल्या आहेत. आपले मी आभार व्यक्त करते. हे तीनही लाभार्थी इथे शेतकरी लाभार्थी इथे मंचावरती आहेत. रामचंद्र महादू निरफळ, शिवाजी अप्पा दिगुळे आणि कुशाबा, तसेच बबन पुंजाबी अरगडे हे सगळीच मंडळी मंचावरती आहेत आणि त्यांना महावितरणाच्या तर्फे अशा पद्धतीने या पावत्या प्रदान करण्यात येत आहेत. धन्यवाद. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस हे आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या. भारत माता की. अरे बहिणींचा आवाज एवढा कमी. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सन्माननीय अब्दुल सत्तारजी, अदितीताई तटकरे, अतुल सावेजी, भागवत कराडजी, संजय शिरसाटजी, रमेश बोरनारेजी, प्रदीप जयस्वालजी, सतीश चव्हाणजी, विक्रम काळेजी, श्रीमती आभा शुक्ला, श्री लोकेश चंद्र, श्री अनूप कुमार, श्री दिलीप गावडे, श्री प्रशांत नारनवरे, श्री दिलीप स्वामी, श्री प्रवीण पवार, श्री वीरेंद्र मिश्रा, श्री विकास मीणा, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि अगदी थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींच्या या मेळाव्यामध्ये दोन महत्वाच्या योजनांची अजून आपण सुरुवात केलेली आहे. पहिली योजना आपण सांगितलं होतं, आमचा शेतकरी जो आपल्या शेतीमध्ये राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, आपला शेतमाल पिकवतो, त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपल्या सरकारनं घोषित केलं की शेतकऱ्याला यापुढे त्याच्या शेती पंपाचं विजेचं बिल भरावं लागणार नाही, ते राज्य सरकार भरेल. आज आपण MSEB विभागाला त्याचा चेक दिला, ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना शून्य बिलाची पावती आपण त्यांच्या घरपोच देतो आहे. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे. यासोबत दुसरी अजून योजना आपण सुरू केली, शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची. जो शेतकरी मागेल त्याला सौर पंप आपण देतो. 2.5 लाख 3 लाख रुपयाचा सौर पंप. त्यांनी केवळ 10% पैसे भरायचे, 90% पैसे राज्य सरकार भरणार आहे आणि पुढचे 25 वर्ष त्याला विजेचं बिल नाही. पुढचे 5 वर्ष त्याच्या पंपाला काही बिघाड आला तर त्याची दुरुस्ती सरकार करेल. पंप जर चोरी गेला, तुटफूट झाली तर त्याचा विमाही सरकारने काढलेला आहे. अशा प्रकारे 60,000 पंप आपण लावले आहेत. आणि मला सांगितलं पाहिजे, सत्तार साहेब, सावे साहेब, याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर संभाजीनगर जिल्हा आहे, ज्यामध्ये सर्वाधिक
पंप आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल नाही आणि दुसरीकडे सौर पंप मिळाला 25 वर्ष चिंता नाही, आणि तिसरीकडे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिवसा 12 तास वीज मिळावी म्हणून सौर कृषी वाहिनीची सुरुवात केली. कालच 5 वाहिन्या सौरवर गेल्या. येत्या 18 महिन्यामध्ये शेतकऱ्याची सगळी वीज ही सौरच्या माध्यमातून येईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांकरता स्वतःची शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य हे तुमचं आमचं महाराष्ट्र आहे, हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत. देशाचे प्रधानमंत्री काल आले होते. प्रधानमंत्री महोदय रोज सांगतात देशाला विकासाकडे न्यायचं असेल तर देशाची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी, आमच्या महिला यांना अर्थव्यवस्थेच्या, समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणलं तरच आपला देश विकास करू शकतो. मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली. आता महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या योजनेतनं 11 लाख बहिणी या लखपती झाल्यात. लवकरच 25 लाख होणार आहे. मग 1 कोटी करायच्या आहेत. लखपती दीदी म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे. परवा जळगावला लखपती दीदी बोलवल्या होत्या, त्यांच्याशी संवाद केला. त्यातल्या एका दीदींनी सांगितलं 2-3 वर्षापूर्वीपर्यंत मी घरात काम करायची, माझ्याकडे काही नव्हतं. आज मी वर्षाला 12 लाख रुपये कमवते आणि अनेक महिलांना त्या ठिकाणी मी नोकरी देते. अशा प्रकारे समोर बसलेल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना आम्हाला लखपती दीदी बनवायचा आहे. त्याकरता खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, महिला धोरणाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या. लेक लाडकी सारखी योजना, ज्यामध्ये मुलगी 18 वर्षाची होत असताना तिला 1 लाख रुपये आपण देतो. जन्माला आली की 5,000 रुपये, 1 वर्षाची पहिलीत गेली की 5,000 रुपये, चौथीत गेली की 7,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपल्या मुलींना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. दुसरा निर्णय आपण घेतला, आपल्या महिलांना, आमच्या बहिणींना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले 1.5 वर्ष व्यवस्था करून दिली. ज्यावेळी आम्ही घोषणा केली, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे, दादांकडे, माझ्याकडे आले, म्हणाले अहो अर्ध्या तिकिटात प्रवास केला एसटीचं दिवाळं निघेल, एसटी डबघाईस. आम्ही सांगितलं काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहोत, तुम्ही योजना सुरू करा. महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. तेच एसटीचे लोक म्हणाले अरे इतकी चांगली योजना तुम्ही आणली, आता इतक्या महिला प्रवास करतात की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली. एवढा महिलांनी आमच्या एसटीला प्रवास करून मदत केली आहे. मी पण थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला, ही कशी काय फायद्यामध्ये आली. माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचंय, तालुक्याला जायचंय, तुम्ही घरी बसा, मी जाते. कारण तुम्ही गेलात की दुप्पट तिकीट लागतं. तिथे पान, तंबाखू, खर्रा, काय काय व्यसन करून येता, सगळे पैसे खर्च करून येता. मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते. आणि म्हणून आता आमच्या बहिणीच मैदानात उतरल्यात आणि भाऊजींना घरी बसवलेलं आहे. अशा प्रकारची योजना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपल्या सरकारने आणली. आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही, योजना सुरू होणार नाही, खात्यातच जाणार नाही, योजना फसवी आहे. अरे आता
योजनाही सुरू झाली, खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं, हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ 1,500 रुपये महिन्याला टाकताय. पण बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होतोय, पण तुमच्या सावत्र भावांना तो आनंद होत नाहीये. तुमचे काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये जाऊन सांगतायत ही लाडकी बहीण योजना बंद करा, ही पिंक रिक्षाची योजना बंद करा, ही लेख लाडकीची योजना बंद करा, मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा, सगळ्या योजना बंद करा. आणि कारण काय सांगतात? म्हणतात पैशाचा चुराडा चाललाय म्हणून योजना बंद करा. आणि कोण आहेत हे लोक? कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत. आणि म्हणून या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. हे सांगतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ही योजना बंद करू. अरे आमच्या पाठीशी एवढ्या बहिणी असताना तुमचं सरकारही येणार नाही आणि तुमचे मनसुबे आमच्या बहिणींची योजना बंद करण्याचे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे आज माझ्या बहिणींनो, या सगळ्या योजना सुरू ठेवण्याकरता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवाय. खूप करायचंय. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक योजना अजून आहेत. शेतकरी असेल, महिला असेल, दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या योजना या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आहेत. त्याकरता तुमचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीशी असू द्या. आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत. मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी, पश्चिमी वाहिन्यांचं पाणी, 55 TMC पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याच्या योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली. आता मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि पुढच्या 5-7 वर्षानंतर माझा मराठवाडा पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून जे आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा. ज्यांनी कापूस सोयाबीनला मदत केली, ज्यांनी शेतकऱ्याला मदत केली, जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत, अशा आपल्या भावांना तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप आभार सर. मराठवाड्यातील सर्व भावांच्या आणि बहिणींच्या वतीने आपल्या आभार व्यक्त करते. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की उपस्थित आपल्या या सर्व बहिणींना मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा जोरदार टाळ्या. आवाज अजून मोठा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. नवरात्रोत्सवचा आई दुर्गा अंबाबाई याचा जागर सुरू आहे आणि या लाडक्या बहिणींच्या रूपामध्ये इथं दुर्गा शक्ती अवतरलेली आहे. सगळीकडे माझ्या भगिनी बहिणी, लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आणि म्हणून अहमदनगरचं नाव आपण अहिल्यादेवी नगर केलं आणि परवा केंद्र सरकारने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. त्याचबरोबर या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे हा नारी शक्ती, आदिशक्तीचा सन्मान करणारा आहे.
आज माझ्या अगोदर आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ज्या योजना आहेत या योजना त्याच्याबद्दल माहिती दिली. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये आज आपण जर पाहिलं तर मगाशी मला कलेक्टर साहेबांनीच दिलंय की कुठे आहे रे बाबा, महिला सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये एकूण लाभार्थी 26,51,000 आहेत. त्यापैकी महिला लाभार्थी आहेत 23,33,000. म्हणजे 88% माझ्या महिला भगिनी आहेत. आणि म्हणून संभाजीनगरच्या सर्व अधिकाऱ्यांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझी आपली छोटी बहीण आदिती तटकरे त्यांचा विभाग, अनुप कुमार असतील, या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला. त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाहीत, ही चुनावी जुमला आहे, ही फसवी योजना आहे. आणि जसे पैसे आले तसं म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. पूर्वी होती, पूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं. अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले. परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. हा फरक आपल्या सरकारमध्ये आहे. कालच या ठिकाणी आमच्या आशाताईंनी सांगितलं, आशा भोसले आपल्या मुंबईमध्ये एका कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मोदी साहेबांनी केंद्र सरकारने केलं आणि म्हणून आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यामध्ये आशाताईंनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. आशाताईंनी कौतुक केलं, म्हणाल्या खरं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे. त्याने पूर्वीची एक आठवण सांगितली की दिवसातून 2 वेळा देखील त्यांच्या परिवाराला, कुटुंबाला 2 दिवसाचं जेवण मिळत नव्हतं. सकाळचं दुपारी, दुपारचं संध्याकाळी अशा प्रकारची त्यांची दिनचर्या होती. त्यांनी आठवण केली, हे 1,500 रुपये माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींसाठी एक मदतीचा हात देणारे 1,500 रुपये महिन्याला आहेत. याचं सरकारचं कौतुक त्यांनी केलं. त्यांनी शाबासकी दिली आणि विरोधकांच्या देखील चांगली थोबाडात दिली लावून, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. आणि म्हणून आशाताईंचं पण मी मनापासून कौतुक, अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय म्हणजे बघा, आशाताईंनी याला सर्टिफिकेट दिलं, तुम्ही तर अगोदरच दिलंय. मोदीजींनी देखील काल सांगितलं, महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे. याच्यापेक्षा आपल्याला काय सर्टिफिकेट पाहिजे. आणि म्हणून ही योजना पहिली बंद पडावी म्हणून लोकांनी, विरोधकांनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये अनेक सावत्र भावांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, या दुष्ट सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण ते म्हणाले 1,500 रुपये काय लाच देताय का?
1,500 रुपये का महिलांना विकत घेताय का? 1,500 रुपये का भीक देताय का? अरे काय वाटेल ते तोंड आहे म्हणून काही बोलायचं? माझ्या या लाडक्या बहिणी लाखो करोडोंच्या संख्येने आज याचा लाभ घेत आहेत. आज काहीतरी मनाची नाही जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती. या माझ्या लाडक्या बहिणी या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत. हा दुर्गेचा अवतार आहे आणि यांच्या नादाला लागाल तर विरोधी पक्षाचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की काही लोक कोर्टात गेले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याला मारला चपराक दिली, त्याचं याचिका फेटाळून लावली. नंतर नागपूर हायकोर्टामध्ये कोणीतरी गेला, काँग्रेसचा अडपल्लेवार का काय होतं वडपल्ली काय अनिल वडपल्लीवार हा काँग्रेसचा कार्यकर्ता तो नागपूरमध्ये गेला. बघा, एक तर बदनाम करायचं, दुसरं कोर्टात जायचं. अरे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडातला घास हिरावून नेण्याचं काम पाप तुम्ही करताय. कुठं फेडाले पाप? कोविड मध्ये तुम्ही खिचडीमध्ये पाप केलं, बॉडी बॅग मध्ये पाप केलं. आता इथं तरी सोडा. आपला आनंदाचा शिदा दिवाळीला गणपतीला देतो आपण, त्याच्यात पण कोर्टात गेले. अरे कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणारं सरकार आहे, ही देण्याची आमची नियत आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे काम केलेलं नाही, तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते. कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता. आम्ही देखील गोरगरीब परिवारातून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची, ते मी बघितलंय डोळ्यांनी. आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचा नाही, का करायचं नाही? आणि म्हणून ही योजना जी आहे ही कायम सुरू राहणार आहे. तुम्हाला मी सांगतो, या ठिकाणी आम्ही मगाशी अजितदादांनी सांगितलं 3 महिन्याचे पैसे आले. 3 महिन्याचे पैसे आले त्यांनी हात वरती केले. ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हात वर करा. हे बघा दादा, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले. म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे. हे सरकार ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे, आता कशाला द्यायचे? परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे. यावरून तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ आहे, नीती साफ आहे, देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल, पिंक रिक्षा देणारी योजना असेल, अशा एसटी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं 50% आपण सवलत देतो. या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत, या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना? काही लाडक्या बहिणींनी काही याच्यामध्ये छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून 1,500 मध्ये सुरू केला, 10,000 रुपये मिळाले. 3,000 रुपयामध्ये आणखी व्यवसाय मोठा केला, 20,000 रुपये मिळाले. तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी जास्त काय बोलणार नाही, पण आपल्याला मी सांगतो तुम्ही जशी सरकारची ताकद वाढवाल
अजितदादा एकदम रोखठोकपणे सांगतात की ही योजना चालू करायची ठेवायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहणार. तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला 1,500 वर ठेवणार नाही. 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500 करणार, 2,500चे 3,000 करणार. तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर 3,000पेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही. कारण हे तुमचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, या माझ्या लाडक्या बहिणींना, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल. आता मला आदितीने, माझ्या छोट्या बहिणीने एक चिठ्ठी दिली. या कार्यक्रमामध्ये काही गरोदर माझ्या बहिणी आलेल्या आहेत. त्यांचा निरोप आहे की आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार तर मानतोच, पण आम्हाला गरोदर असताना 1,500 रुपये मिळतात. त्याचं औषध आणि आहारासाठी आम्ही वापर करतोय. त्यांनी तिघांनाही राख्या दिल्यात. माझ्या बहिणींना मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्या त्या बहिणींचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे. आणि म्हणूनच मगाशी आपले देवेंद्रजींचं जे खातं ऊर्जा खातं आहे, त्या ऊर्जा खात्यामध्ये शेतकऱ्यांना 7.5 HP मोटर पंपाने शेती करणाऱ्या 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. ते देखील आपण आज निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून तेही मिळेल बसा. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार देणार आहे. आज आपण अनेक योजनांना आज इथे निर्णय योजनांचा घेतोय. माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही सोडलेलं नाही. प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 6,000, 8,000, 10,000 रुपये महिन्याला त्यांना मिळतात. आता ते ट्रेंड होतील आणि त्यांना नोकरी मिळेल. आज वयोश्री योजना आम्ही केली आणि वयोश्री योजनेमध्ये 3,000 रुपये ज्येष्ठांना डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण घेतला. तो देखील निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून असे सगळे निर्णय आपण या ठिकाणी घेतोय. याचं कारण या सर्वसामान्यांचं सरकार आमचं म्हणतो. आम्ही सगळे लोक आपल्यातले आहोत. आज विरोधकांना मी एवढंच आपल्याला सांगतो, 2.5 वर्षामध्ये विरोधकांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय, बंद केलेली कामं, बंद पाडलेले प्रकल्प याचा लेखाजोखा बघा. आणि 2-2.25 वर्षामध्ये या महायुती सरकारने केलेली कामं बघा. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी. आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही हे सगळं मांडायला तयार आहोत. फक्त भांडायचं त्यांना माहित आहे, आरोप करायचं त्यांना माहित आहे, खोटं बोलायचं त्यांना माहित आहे. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून तुम्हाला फसवण्याचं त्यांनी काम केलं. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीत किती खोटं बोलले तरी माझ्या या लाडक्या बहिणी त्यांना बरोबर मुंहतोड जवाब त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या ठिकाणी आहे. कारण आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आम्ही फसवणार नाही. आम्ही खरं म्हणजे घरात बसून सरकार चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. लोकांच्या दारात आम्ही शासन आपल्या दारी योजना नेल्या. 5 कोटी लोकांना लाभ मिळाला. आज देखील मी आपल्याला सांगतो, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आज लोकांच्या दारात जाऊन लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं. आम्ही तिघही पण, आमचं मंत्रिमंडळ
काम करणार आहे. आज 24/7 काम करणार सरकार आहे. आज मी सकाळपासून रात्री पहाटेपर्यंत काम करतो. दादा देवेंद्रजी देखील जे काम करतात गेले 5 वर्ष मागचा अनुभव मुख्यमंत्री पदाचा त्यांनी वापरून या ठिकाणी आज आम्ही तिन्ही लोक, दादा पहाटे लवकर उठतात, मी रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करतो, देवेंद्रजी करतात, दादा सकाळी पहाटे लवकर उठून काम सुरू करतात. म्हणजे 24 तास ही सगळी टीम काम करते आहे. 24/7 आम्ही घरात बसून राज्य चालवत नाही. आम्ही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवत नाही. फेस टू फेस काम करतो. त्यांच्या शेतात जातो, माझ्या बहिणींचं दुःख ऐकतो, त्यांचे अश्रू पुसण्याचं काम करतो. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करता प्रत्येक वेळेला. काही नाही, सरकार आल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. काय त्यांना ज्योतिषी भेटलाच नाही खरा. माझ्याकडे मागितला असता तर मी पाठवला असता. आणि म्हणून सरकार अगोदर मजबूत होत गेलो आणि पूर्ण तुमच्या आशीर्वादाने हा कार्यकाळ आम्ही पूर्ण केला. फक्त कार्यकाळ पूर्ण करत नाही तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प आम्ही सुरू केले, उद्योग आणले. आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला. आज परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे. आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहेत. समृद्धी हायवे इकडे झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्यात या योजना कधी बंद पडणार नाही. आपल्या आशीर्वादाने 2.5 कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणं सुरू झालं. आणि म्हणून तुम्ही फक्त एवढंच काम करा. हे दुष्ट सावत्र भाऊ ज्याने तुमच्या योजनेमध्ये खोडा घातला यांना सगळ्यांना बरोबर लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थाने आज दसरा येतोय, दिवाळी येते. माझ्या सगळ्या बहिणींना एवढंच सांगतो, दिवाळीचा दिवा पेटवा, अंधार सगळा जाऊ द्या. माझ्या बहिणींनो, तुमची दिवाळी गोड होऊ द्या. सगळ्यांना दसरा दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो, धन्यवाद. गेल्या 2.5 वर्ष कोणी थांबा ना बाबा, 2.5-2.25 वर्षात केलेल्या कामाची तुमच्याकडून फक्त आम्हाला पोच पावती पाहिजे, बाकी दुसरं काही नको. तुमचे आशीर्वाद पाहिजे. तुमच्या या भावांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप आभार सर. सगळ्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. आणि यानंतर आपल्याला विनंती करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी माहिती विषयक महाराष्ट्राचे लाडके भाऊ मराठी आणि महाराष्ट्र के लाडले भाई हिंदी या दोन्ही पुस्तकाचं अनावरण अर्थात प्रकाशन आपल्या हस्ते करावं अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादाजी पवार या सगळ्यांच्या शुभ हस्ते इथे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर यशोगाथा या पुस्तकाचंही लोकार्पण प्रकाशन आपण करावं. दुरिताचे तिमिर जाओ असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि याही पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हस्ते व्हावं. जिल्हाधिकारी महोदयांना मी विनंती करते की ही पुस्तकं आपण याचंही प्रकाशन करावं. आणि यानंतर श्री अमोलजी शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी आज आपण ज्या अधिकाऱ्यांचा सन्मान करणार आहोत तर त्यांची नावं जाहीर करावीत. धन्यवाद. महिला सशक्तीकरण अभियानामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सचिव महिला व बाल विकास डॉक्टर अनूप कुमार यादव, सचिव महिला व बाल विकास डॉक्टर अनूप कुमार यादव यांना छत्रपती संभाजीनगरची यशोगाथा हे अतिशय सुरेख असं पुस्तक
याचं वितरण इथे संपन्न होत आहे, त्याचं प्रकाशन होत आहे. माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आणि सर्व सन्माननीय अतिथी इथे उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते याचं प्रकाशन होत आहे. यानंतर लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप देखील होणार आहे. महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महिला व बाल विकास यांचा इथं सत्कार करण्यात येतोय. सर्टिफिकेट देऊन यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून एका महिन्याच्या अंतरात 2.5 कोटी महिलांना लाभ दिला आहे. त्यानंतर हा कार्यक्रम पूर्ण विभागाचा आहे आणि विभागामधले सर्व अधिकारी इथं आले आहेत. तर त्यामधील श्री दिलीप गावडे विभागीय आयुक्त, श्री दिलीप गावडे विभागीय आयुक्त, श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी संभाजीनगर, वीरेंद्र मिश्रा विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रवीण पवार पोलीस आयुक्त, विकास मीना सीओ झेडपी, विनय कुमार राठोड पोलीस अध्यक्ष, जी श्रीकांत यांना पुष्पगुच्छ व सर्टिफिकेट देऊन स्वागत करतोय. त्यानंतर जालन्यामधील अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी, वर्षा मीना सीओ झेडपी, अजय बन्सल एसपी जालना. त्यानंतर जालनामधील अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी, वर्षा मीना सीओ झेडपी, अजय बन्सल एसपी जालना. जालनामधील अधिकारी जिल्हाधिकारी, सीओ झेडपी आणि अजय बन्सल एसपी जालना यांनाही सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर बीडमधील अधिकारी अविनाश पाठक जिल्हाधिकारी, आदित्य जीवने सीईओ झेडपी, अविनाश बारगळ एसपी बीड. हिंगोलीमधील जिल्हाधिकारी अभिनव गोयल, बीडमधील अधिकारी अविनाश पाठक जिल्हाधिकारी, आदित्य जीवने सीईओ झेडपी, अविनाश बारगळ एसपी बीड. त्यानंतर हिंगोलीमधील अधिकारी अभिनव गोयल, लातूरमधील अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर जिल्हाधिकारी, अनमोल सागर सीईओ झेडपी, अनमोल सागर सीईओ झेडपी आणि सोमय मुंडे एसपी लातूर, सोमय मुंडे एसपी लातूर. त्याबरोबरच धाराशिव मधील लातूर मधील अधिकारी वर्षा ठाकूर, आणि यश पालव यांचा इथं सत्कार करण्यात येतोय. त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी त्याबरोबरच एमडी महावितरण लोकेश चंद्रा आणि एसीएस ऊर्जा विभाग आभा शुक्ला यांचा इथं बुके देऊन स्वागत केलं जात आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचे लाभार्थी छत्रपती संभाजीनगर मधील पायल अजय तोडकर, शीतल अमोल वारेकर, छाया संतोष सरोदे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ वाटप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मधील पिंक गुलाबी ई रिक्षा मधील लाभार्थी नंदिनी सचिन आवाड